नमस्कार मंडळी. हा एकदम खरेखूर दिसणारा अफलातून जळालेला हात मी कसा अचीव केला, अगदी तेही फक्त 3 वस्तूंचा उपयोग करून. जाणून घ्यायचंय, शिकायचंय? तर बघत राहा माझा हा यूट्यूब चॅनल प्रतिमा बोरे मेकओव्हर. तर लेट्स गो. तर सगळ्यात पहिली वस्तू लागणार आहे ती फेविकॉल. फेविकॉल आणि समप्रमाणात मिक्स करून घ्यायचं एका पेपर कपमध्ये किंवा कोणतंही एक छोटंसं काही वाटी असेल घरात, जे काही असेल तुमच्याकडे अवेलेबल, ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, इथे आपल्याला लागणार आहे फेक ब्लड. ठीक आहे. आता मी इथं पेपर प्लेट पण घेतलेलं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही कोणते तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही एक पॅलेट म्हणून यूज करू शकता, डिस्पोजेबल. जास्त मेस नाही व्हायला पाहिजे म्हणून मी ते यूज करते. ठीक आहे. तर आता फेक ब्लडचं तुम्हाला मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल आहे. कोणत्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये तुम्ही ते तिथून परचेस करू शकता. छोटी बॉटलही मिळते आणि मोठी बॉटलही मिळते. ठीक आहे. तर ह्याची कॉस्ट अराउंड समथिंग 300 वगैरे काहीतरी असेल छोटी बॉटलची. मी छोटी बॉटल घेतलेली आहे. तुम्ही एवढी साईज खूप पुरेशी आहे. एवढ्या साईजमध्ये तुम्ही भरपूर मेकअप लुक अचीव करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता त्या पेपर कपमध्ये तुम्हाला एकदम डार्क कलर दिसतोय, जसं की काळा कलर आहे. पण जेव्हा मी तो टेबलवरती एक थेंब सांडला तुम्हाला दिसतंय की कसा तो लाल कलर ॲक्च्युअली एकदम डीप रेड आहे. ठीक आहे. 2 वस्तू झाल्या. आता तिसरं वस्तू म्हणजे आपल्याला लागणार आहे टिश्यू पेपर. ठीक आहे. येस. तर टिश्यू पेपर मी थोडासा कट करून घेतलेला आहे. फेविकॉलच्या पाण्यामध्ये ते बुडवून घ्यायचं व्यवस्थित. ओके. हाताला मला जास्त मेस झालेला आवडत नाही म्हणून मी पेन्सिलने ते बुडवलंय. आता ते जस्ट रँडमली ओपन करायचंय आणि काय करायचंय त्या ह्याच्यामध्ये त्या हातावरती ते स्प्रेड करून घ्यायचं. ठीक आहे. येस. तुम्ही बघू शकता मला जेवढ्या भागावरती मला काम करायचंय मी तेवढंच ते स्प्रेड करते. अननेसेसरी म्हणजे खूप ओव्हर ड्रामॅटिक पण नाही वाटायला पाहिजे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर ते लावल्याच्या नंतर मी आता इथे यूज करते हेअर ड्रायर. ते सुकवून घ्यायचं आपल्याला. ते सुकवताना थोडासा त्रास होईल कारण ते टिश्यू पेपर थोडासा उडला जातो. ठीक आहे. आता एक्सेस जे पाणी आहे जे निघालेलं आहे ते सगळं मी क्लीन करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला लागेल फाउंडेशन. ठीक आहे. कोणतंही लोकल फाउंडेशन तुम्ही यूज करू शकता. इथं कोणतंही ब्रँड यूज करण्याची काही गरज नाही आहे. ओके. मी इथं जस्ट नॉर्मल मेबलिनचा यूज करते. आता ते तिच्या शेडचं आहे. ठीक आहे. फेअर घ्यायचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथे एक डिस्पोजेबल स्पंज मी घेतलेला आहे. त्या स्पंजच्या मदतीने ते फाउंडेशन तुम्हाला इक्वली स्प्रेड करायचं. स्प्रेडिंग करताना टिश्यू पेपर हा पूर्णपणे झाकला गेला पाहिजे याची खात्री करून घ्या. आणि टिश्यू पेपरचे जे एजेस आहेत म्हणजे जे साईडला जे तुम्हाला ते कोपरे दिसत आहेत ना, ते दिसायला नाही पाहिजे. तिथे पण तुम्ही फाउंडेशनची जाड लेअर देऊन त्याला तुम्ही हाईड करून घ्यायचं. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की अरे किती सोपं आहे, पण तसं नसतं बरं का. कोणतीही गोष्ट तेव्हाच येते जेव्हा तुम्ही त्याची चांगली प्रॅक्टिस करता. हाच मेकअप जेव्हा तुम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा करणार तेव्हा जाऊन थोडंसं फिनिशिंग यायला तुम्हाला सुरुवात येईल. फर्स्ट जेव्हा मी सुद्धा सुरुवातीला हा मेकअप करायला शिकायला चालू केलं होतं, तेव्हा माझ्या पण हाताला बिलकुल फिनिशिंग नव्हती काही. उगाच आपलं काहीतरी चाललंय म्हणून ओबड-धाबड काहीतरी आपलं करत होते मी. ठीक आहे. पण असं फिनिशिंग जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला थोडंसं पेशन्स तुम्हाला ठेवावं लागेल. थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. हां, एक व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला लगेच नाही समजणार आहे. मी काय केलंय आणि काय गोष्टी वापरलेल्या आहेत हे तुम्हाला नक्की कळेल बरं का. पण तुम्हाला कधी जमेल जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार हे तुम्हाला तेव्हाच जमणार आहे. प्रोडक्ट ॲप्लिकेशन नंतर तुम्हाला ड्रायरच्या मदतीने किंवा कोणत्याही छोट्या मेकअप फॅनने तुम्हाला ते सुकवून घ्यायचं आहे. इथे मी ड्रायरचा यूज करते का? तर ड्रायरचं प्रेशर हे खूप जास्त असतं. ते काम लवकर होतं. त्याच्यामुळे मी इथं हेअर ड्रायर यूज करते. फक्त हवा ही थंड असावी हे लक्षात घ्या किंवा जर गरम हवा ठेवली तर स्किनला चटके लागू शकतात. ठीक आहे. तर नेक्स्ट वळूयात पुढच्या स्टेपकडे. घेतलाय मी फेक ब्लड आणि एक स्पंज. स्पंज केलं मी त्याच्यामध्ये डीप थोडासा स्क्वीज केलाय. त्यानंतर रँडमली मी इथं अप्लाय केलेलं आहे. ऑल ओव्हर आपला जो जो भाग आहे जिथे जिथे आपल्याला तो इफेक्ट दाखवायचा आहे त्या पूर्ण एरियामध्ये ते मला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणताल की अरे आफ्टरच्या व्हिडिओमध्ये तर एवढं रिअलिस्टिक दिसत होतं, आता तर दिसत नाहीये. पण तसं नाहीये. इथं अजून भरपूर प्रोसिजर बाकी आहे. तुम्ही बघत राहा. इथं काय काय केलं मी तसा इफेक्ट देण्यासाठी. ठीक आहे.
फक्त फेक ब्लड ॲप्लिकेशन केलं आणि सोडलं असं बिलकुल नाही आहे. ह्याच्यावरती अजून प्रोडक्ट्स येतील, तुम्हाला समजेलच हळूहळू. ओके, तर मी एकदा स्पॅच्युलावरती ऑरेंज कलरची लिपस्टिक घेतलेली आहे, ऑरेंज रेड कलरची. आणि एक छोट्या ब्रशच्या सहाय्याने मी त्याला एजेस जे आहेत, म्हणजे जे कोपरे आहेत, तिथे मी ते अप्लाय करून घेते, स्किन आणि टिश्यू पेपर ह्याला मर्ज करण्यासाठी. ठीक आहे. तर हे ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि एक्सेस जे आहे ब्लड, ते काय करायचं आहे, एका टिश्यूनी टॅप टॅप करून त्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे. ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट सांडणं आणि सांडलेल्या गोष्टींचं स्टेन राहणं, बरोबर की ना, डाग राहतो, त्या पद्धतीने ते इफेक्ट सोडणार आहे फेक ब्लड. ओके. आता त्याच्यावरती मी लिपस्टिकनी सगळीकडे मी त्याला अगोदर काय करून घेतलंय, शेडिंग करून घेतलीये. ओके, तर आता मी इथे घेतलेलं एक आय शॅडोचं पॅलेट, आणि त्या आय शॅडोमधला मी इथे घेतले रेड ऑरेंज जो कलर आहे, तोच मी शेड घेतलेला आहे आणि तो रँडमली ब्लेंड करते. ओके. येस, इथं तुम्हाला इक्वली स्प्रेड करण्याची काही गरज नाही, कारण आपण इथं अजून बरेच शेड्स यूज करणार आहोत. कलर लक्षात ठेवा, रेड ऑरेंज. ओके. अगदी रेडही नाही आणि अगदी ऑरेंजही नाही, रेड ऑरेंज कलर असतो. आणि जर नसेल तर रेड आणि ऑरेंज हे दोन्ही मिक्स करा, तुम्हाला तो शेड मिळून जाईल. आता याचे एजेस पूर्ण मी क्लीन करून घेते. कुठंच तो एक असा शार्प लाईन नाही दिसायला पाहिजे. ठीक आहे. आता जसं जसं मी पुढं पुढं जाते, तसं तसं मी इथं काय करते, माझे जे आयशॅडोचे कलर्स आहेत ते मी काय करते, चेंज करते. अगोदर घेतला होता मी रेड ऑरेंज, आता मी थोडंसं त्याच्यामध्ये रेड कलर घेतलेला आहे आणि तो मी स्प्रेड करते. थकली आता ती. आता त्याला सांगते मी की असं, अरे असं हलू नको बाबा हात, मेरे किए करा पे पाणी मत फिर देना की. खूप पेशन्स लागतात बाबा ह्या कामामध्ये. म्हणजे जो बसतो त्याला पण पेशन्स लागतात, फक्त करणाऱ्यालाच नाहीये. करणारा तर चला ठीक आहे बाबा, हा मी दमलीये म्हणून एक अर्धा मिनिटाचा पॉज मारू शकतो. पण आता जी माझी मॉडेल बसलीये, ती बिचारी, आता मला हसू येते, तिच्यावर दया येते मला. कारण ती ती हात हलवू शकणार नाहीये, बिलकुलच नाही. कारण तिने जर मोल्ड केलं तर ते अजून माझं सेट होणं बाकी आहे, मग ते खराब. नंतर ती करू शकते, कारण तो सेट झालेला असणार आहे. पण जोपर्यंत तो सेट होत नाही ना मेकअप, तोपर्यंत ती हलू नाही शकणार आहे बिचारी. काय करायचं आता, सोडा. ठीक आहे. बघा, तुम्ही शेड मी इथं चेंज केला, इथं मी घेतला आता डार्क ब्राऊन. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट ब्लॅक पण घेऊ शकता, पण अगदी मिनिमम अमाऊंटमध्ये घ्या आणि तो इक्वली स्प्रेड करा. हे बघा, आता माझ्या हातामध्ये स्विस ब्युटीचं एक पॅलेट आहे, त्याच्याने मी ते स्प्रेड करते. आता बघा, तुम्हाला तो एकदम रिअलिस्टिक आता वाटायला सुरुवात झालेली आहे की अरे हा, जुनी जखम कसं लगेच लागल्या लागल्या लगेच एकदम रेड रेड थोडी दिसते, बरोबर ना. आता इथं आपल्याला जाळलेला हात दाखवायचा आहे, आणि ही काय जखम अगदी आत्ता जस्ट आत्ताच हात जळाला असं नाहीये, बरेच दिवस झालेले आहेत. असा तो आपल्याला इथे इफेक्ट द्यायचा. ठीक आहे. येस. बघा, आता तो जो मी ब्लॅक कलर यूज करते ना, बघा बोटांना यूज करणार आहे. आता ऑफकोर्स एक मला सांगा, कॉमन सेन्स आहे, जर एखाद्या व्यक्तीचा हात जळालेला आहे, तो अंघोळ करताना तिची बोटं का घासेल, बरोबर की नाही. मग ते तिचे जे बोटाचे जे हे काय म्हणतात त्याला, मला पण आता शब्द नाही आठवत आहे. बघा, ते लाईन्स असतात ना बोटं जिथं वळतात. येस. ती ऑफकोर्स डार्कच होणार ना तिच्या स्किन टोनपेक्षा, मग तिथे त्याच्यामुळे मी ब्लॅक कलर यूज करते. कळालं तुम्हाला तिथं मी फाउंडेशन काय यूज केलं होतं. येस. त्याच्यावरती मला आय शॅडो ॲप्लिकेशन करायचं होतं. बघा, आता टॅन झालाय तिचा हात, म्हणजे रिअलिस्टिक. येस. जखमेच्या अवतीभोवती सुद्धा ती आंघोळ करताना व्यवस्थित करत नसणार, कारण जखम भिजणार, बरोबर की नाही. मग म्हणजे कोणता मेकअप करताना एक सेन्स आपला यूज करायचा की अरे असं जर झालेलं असेल एखाद्या व्यक्तीसोबत, तिचा राहणीमान त्याच्यानंतर कसं असणार, तो कसा दिसणार, बरोबर की नाही.
या हिशोबाने आपल्याला तो मेकअप करायचा असतो. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. डायरेक्टर नाही तर मग येऊन बसतो डोक्यावरती, तुला समजत नाही का? आपल्याला हा सीन आहे बाबा, तू असा कसा सीन केलास? बरोबर? येस. तर ह्याच्यावरती मला अजून जास्त शाईन हवी आहे ह्याच्यामध्ये, कारण कसं होतं, फेंट जेव्हा आपण काम करतो ना, कॅमेरामध्ये दिसून येत नाही. तर मग तेव्हा आपल्याला जेव्हा शाईन दाखवायची ह्याला, त्यावेळेस आपल्याला एक शायनिंग, तो एक इफेक्ट द्यावा लागतो. ठीक आहे. आता बघा, जर मी हाच फेक ब्लड आहे, मी अगोदर यूज केला होता, तो कसा इफेक्ट देत होता? फक्त रेड रेड दिसत होता. पण हा जो इफेक्ट दिसतोय जसा रिअलिस्टिक आहे, तो अगोदर आला होता का आपल्याला? नाही. अगोदर मी रेड फेक ब्लड यूज केलं, ते मी वाईप ऑफ करून घेतलं. त्याच्यानंतर आयशॅडोज यूज केले, वेगळे वेगळे डिफरंट डिफरंट कलर्स यूज केले, स्पेशल इफेक्ट दिला, आणि त्याच्यानंतर मी पुन्हा फेक ब्लड यूज केलं, तेव्हा जाऊन तो रिअलिस्टिक इफेक्ट आला. ठीक आहे. बघा. येस. आता जाऊन तो असा खरं खरं वाटते की हा जळालाय, बघा बिचारी खुश झाली. ठीक आहे. आता ह्याच्यावरती मी एक तडका मारणार आहे, जसं वरण भातावरती तडका मारतो आणि आपण खातो ना, तुपाची धार सोडतो. आता जस्ट जुना जळालेला हात आहे आणि त्याच्यावरती सळई कुणीतरी घुसवलेली आहे, असा सीन आहे. आणि असं सळई आता घुसवली आणि तो काढली, तर ते रक्त कसं वाहणार हातावरती? तो असा आपल्याला असा ह्या सीनमध्ये मला इफेक्ट द्यायचा होता, त्याच्यामुळे मी वरतून ती रक्ताची धार सोडलेली आहे, बघा तुम्ही. येस. आणि आता हा सीन तो रेकॉर्ड होणार आहे नंतर. बस बस बस. बघा तुम्ही आता कसं आता एकदम, हा हा हा, मस्त वाटतंय. किती निर्दयी विलन असेल तो, म्हणजे ऑलरेडी तिचा हात जळालेला आहे बरं का, आणि त्याच्यावरती त्यांनी चार चार सळे घुसवलेले आहेत. म्हणजे किती घाण प्रवृत्तीची लोक आहेत. चार चार सळे कोण घुसवतं का बरं? पापी कुठला, कुठली, जे काय आहे ते. ठीक आहे. चला आता, साखरेभोवती कशा मुंग्या येतात, तसं आता आमच्या मॉडेलच्या भोवती स्टुडंट सगळं एक एक करून येत आहेत. फोटोज व्हिडिओ फोटोशूट चाललाय आमचा मस्तपैकी. सगळ्यांना मस्त खूप आवडला होता हा मेकअप. फोटो सेशन संपलेला आहे आमचा, आता मॉडेलला भेटायची वेळ आलेली आहे. टाळा, माझी मॉडेल बघा किती खुश आहे. नाही, खरंच ती खूप खुश होती बरं का. आणि मला सुद्धा माझं काम खूप आवडलं होतं. होप तुम्हा सगळ्यांना पण माझं काम आवडलेलं असणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओके. चला तर मग गाईज, बाय बाय.